हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंडा मसाला. तर त्याच्यासाठी इथं मसाला घेतला आहे, तीळ घेतला आहे, जिरे घेतले, लवंग, दालचिनी, मिरे, वाळ खोबरं थोडंसं घेतलं आहे, धने घेतले, टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतली, आलं लसूण घेतलं आहे. पहिल्यांदा कोरडा मसाला आपल्याला भाजून छान असा घ्यायचा आणि त्यानंतर जरा ओला मसाला त्यात घालून आणि जरा भाजून घ्यायचा. इथं बघा मस्त असं भाजून झाले आपला मसाला, खोबरं तेल. आता त्याच्यामध्ये टमॅटो घालायचं आणि त्याच्यामध्येच आलं लसूण पण टाकले मी. तर छान असा मसाला भाजून घ्या. थोडा वेळ भाजायचा टमॅटो ओला मसाला टाकल्यानंतर. जास्त वेळ भाजण्याची काही गरज नसते. छान असं परतून घ्यायचं. इथे बघा मसाला आपला छान असा भाजला गेलाय, कांदा वगैरे सगळं. त्यानंतर इथं मी अंडी उकडून घेतली होती, तर अंडी सोलून घेते आणि तोपर्यंत मसाला गार होतोय. आणि मसाला गार झाल्यानंतर ते बारीक करून घ्यायचा. तर सगळी अंडी सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघा अंडी सगळी मी सोलून घेतलेत. एक अंडं कट करून घेतलं होतं, बाकीच्या अंड्याला नुसता थोडा थोडा कट दिला होता आणि एक अंड्याचा येल्लो भाग काढून बाजूला ठेवला होता मी. आणि इथं मसाला पण बारीक करून घेतला होता. तर आपण फोडणी द्यायची. फोडणीला इथं मी कढई ठेवली होती. कढई झाली गरम. आता कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घालताना कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार घाला. असं इथं कढई आता गरम झाली, मी तेल घालते. ज्या कढईमध्ये मसाला भाजला होता त्या कढईमध्येच मी अंडा मसाल्याला फोडणी द्यायला लागले, कारण त्या कढईला तेल पण घातलं होतं ना मसाला भाजताना, लागला होता. तेल इथं गरम झाले. जो आपण मसाला केला होता, कोरडा मसाला आणि ओला मसाला, पूर्ण सगळा भाजून त्याची पेस्ट जी केली आहे, धने, जिरे, वाळं खोबरं, लवंग, दालचिनी, मिरी, आलं लसूण, कोथिंबीर आणि कांदा, टमॅटो जी पेस्ट केली आहे ना भाजून, ती पेस्ट आता तेलामध्ये घालायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तर मस्त असं छान भाजून घ्यायची. ऑलरेडी आपण मसाला भाजला आहे, त्यामुळे पटकन मसाला भाजून जातो, तेल पण सुटतं. छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. इथे बघा मी छान असं परतलंय. आता त्याच्यावरती प्लेट झाकून एक अर्धा मिनिट छान मसाला शिजू द्यायचा. इथे अर्धा मिनिट झाला आणि बघू शकता मसाल्याला छान असं तेल पण सुटलंय. छान मसाला असा आपला भाजला गेलाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. बघू शकता छान असा भाजला गेला आपला मसाला. तर अशी कोरडे मसाले घालून घेऊया ह्याच्यात. त्याच्यामध्ये आपण
पाव चमचा हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, 1-1.5 चमचा टाकले, मीठ टाकले, चवीनुसार मीठ, आणि थोडासा छोटा चमचा गरम मसाला टाकला. तुमच्याकडे इथं चिकन मसाला किंवा मटन मसाला असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल. तर छान असा आता मसाला परतून घेऊया, मिक्स करून घ्यायचा. आणि त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट म्हणजे चटणी टाकायची. तर तिखट टाकताना तुम्ही कसं खाता, कमी जास्त त्यानुसार टाका. त्यानंतर छान परतून घेऊया, थोडा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आता ह्याच्यात थोडं पाणी घालायचं, मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून ठेवले. तर त्यातलं थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं, आणखी थोडंसं पाणी घालूया. आणि प्लेट झाकून आणि 1 मिनिट छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. 1 मिनिट झालंय, बघू शकता. मध्ये एकदा मी हलवलं होतं आणि छान असं मसाल्याला तेल पण सुटले, मसाला छान भाजला गेला आपला. बघू शकता कलर पण छान आलाय, तेल पण भरपूर सुटले मसाल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण अंडी घालायची. सो अंड्यावरती असा मसाला जरासा घालून ठेवलाय. त्यानंतर प्लेट झाकायची, 1-2-3 सेकंदासाठी वाफ द्यायची. 1-3 सेकंद मी फक्त वाफ दिली. आणि बघू शकताय अंड्याला वरती मसाला ठेवून. आता ह्याच्यामध्ये जे येल्लो होतं ना अंड्याचा भाग, सो त्याच्यामध्ये मी पाणी टाकून तेच पाणी ह्याच्यामध्ये ओतलं आहे अंडा मसाल्यामध्ये. मग त्याने टेस्ट छान येते. सो पाणी कमी जास्त तुम्ही कसं करणार आहेत त्यानुसार टाका. सो मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडंसं पाणी घालणार मी. तर छान आणखी एकदा मिक्स करून घेऊया. आणि मसाला बघा किती छान दिसतोय, कलर पण छान आलाय आणि छान मिक्स पण झालंय. आता ह्याला पण आपण 1-2 मिनटं छान अंडं टाकल्यानंतर 1-2 मिनटं छान प्लेट लावून शिजू द्यायचं. म्हणजे अंड्यामध्ये ते मसाला वगैरे आतपर्यंत जाईल, कारण अंड्याला पण थोडासा कट पण दिलाय. 1-2 मिनटं छान मी शिजू देणार. 2 मिनटांना दाखवते तुम्हाला. सो इथे 2 मिनटं मस्त असं मी शिजू दिलं, बघू शकताय. तरी पण आले अंडा मसाल्याला आणि छान असं अंड्याच्या आतपर्यंत मसाला पण गेलाय. टेस्टला पण छान लागते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करा. मस्त असा आपला अंडा मसाला तयार आहे. कसा वाटलं तुम्हाला नक्की मला सांगा. आणि समोरून आणि दाखवते तुम्हाला, थांबा. झाली आपली रेसिपी, मी गॅस बंद करते. आपला अंडा मसाला तयार आहे, बघू शकताय तुम्ही कसा वाटतंय. तर आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.